टाळी वाजवा. विठ्ठल 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 माय बाबा मुरलीधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा विठ्ठल 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 विठ्ठल. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकायतातुन्मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 चरण संतसिया संतसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, बाबाजी सद्गुरुदास तुका. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे बेस कमी करा. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सिलसिले घेतलेला भंग अखिलकोट ब्रह्मांड जलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे जगद्गुरु जगतज्ञ जगतमान्य देवनिवासी तुकोबराय यांचा 4 चरणाचा शब्दशः अर्थ कळेल इतका सोपा आणि साधा भंग आहे. औचित्यही तितकंच प्रार्थनीय असल्यामुळे जिथे आमचे संत प्रामुख्याने सांगतात की जगाच्या मालकाच्या नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे की कर्मकांड न करता तपोविधी न करता योगयाग न करता व्रतवैकल्य न करता मोक्ष मिळू शकतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. महाराज म्हणतात मी एकटा सांगत नाही, साक्षीलाही काही माणसं देतो. बरं साधे सुधे देतो का? सांगणाराही सामर्थ्यवान आहे, ऐकणाराही सामर्थ्यवान आहे. ज्याने ऐकलं त्याचंही सामर्थ्य वाढू शकतं. ही ताकद ज्या साधनेमध्ये आहे ते नामचिंतन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे क्षणमांतरीच. म्हणजे इतकी ताकद आहे की जे गेलंय तेही पुण्यवान होऊ शकतं, जे आहे तेही पुण्यवान होऊ शकतं आणि जे होणार आहे तेही पुण्यवान होऊ शकतं. म्हणजे जे काही मार्गी लागले, जे काही भगवंताला प्रिय झाले त्यांचाही मोक्ष याच नामचिंतनाच्या हातात आहे. जे सध्या जीवन जगतायत त्यांचाही नामचिंतनाच्या हातातच आनंद आहे आणि जी पुढची पिढी येणार आहे त्यांचंही सुख नामचिंतनाच्याच हातात आहे. हे सामर्थ्य ज्या साधनेमध्ये आहे त्या साधनेचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबराय करतात. तुकोबराय प्रामुख्याने सांगतात विचार करा. आता भीती दाखवणारे संत नाही हे लक्षात घ्या. कारण ज्या दिवशी मरणाची भीती संपेल त्या दिवशी संतांची कृपा झाली असं समजावं. ज्या दिवशी वाटणार नाही की बाबा आता काय होईल त्या दिवशी वाटायला पाहिजे की आता कुठेतरी संतांची कृपा माझ्यावर झाली आहे का तर काळाची भीती मला वाटत नाही आहे. जेव्हा वैष्णव व्हाल, खरे वैष्णव व्हाल त्यावेळेस मागचा पुढचा विचार करणार नाही. हेच महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मागे झाले
पाहू नका, पुढे जामीना आहे तुका, जे झालंय ते झालंय. आता इथून पुढच्या जीवनाचा विचार मी करतोय. मग याही अभंगामध्ये अगदी तसंच आहे. महाराज भीती दाखवत नाहीयेत. कोण दिवस येईल कैसा असं नाहीये, कोण दिवस येईल कैसा. नीट लक्षात घ्या, भाव स्वरूप वेगवेगळे आहेत प्रत्येक अभंगाचे. इथे भीती नाही आहे. किंवा हाही अभंग आपण घेतला, क्षणोक्षणी हाची करावा विचार, किंवा इथे आता तरी पुढे हाची उपदेश. हे संतांची महती आहे की इथं भीती दाखवली जात नाही, इथे विश्वास दिला जातो. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया. मग ज्या मीराबाईंचा विषाचं अमृत करायची ताकद ज्या कृष्ण नामामध्ये आहे, जिथे प्रल्हादाला तेलात तळलं तरी ते शांत करायची ताकद नारायण नामामध्ये आहे, जिथे तुकोबरांचा संसार सांभाळायची ताकद विठ्ठल नामामध्ये आहे. आता नीट ऐका, विठ्ठल, नारायण, कृष्ण, राम, शिव, साई, ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय, जनाई, मुक्ताई, हे सगळं एक आहे. हे ज्याला सामर्थ्याने कळालं तो परमार्थिक आहे. वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद मानला जात नाही किंवा शास्त्रही भेद सांगत नाही. माऊली फार गोड वर्णन करतात. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक असेल ना पांडुरंग आहे, तर फक्त नाम मात्र फरक आहे. मी कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत, मनोवेदिला माझा. मी कोण आहे? त्याचा अवतार आहे. त्याचा अवतार आहे म्हणजे आपल्या संसाठी करोनी ठेला. मी कोण आहे? हे या ज्ञानभक्ती सहज बघतो एकवटाला माझं, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. जेव्हा मी ज्ञानी झालो तेव्हा मला कळालं भक्तीशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. जेव्हा भक्तीची सांगड लावली तेव्हा ज्ञानाची परिपूर्णता गाठली गेली. आणि याच्यानंतर जी अवस्था प्राप्त झाली ती तुझ्या नामचिंतनाची होती. तुझा नामधारक झालो. ज्ञानदेवी वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. मग मला कळालं की नामाशिवाय मुक्तता नाही आहे. आणि जेव्हा या मुक्तीच्या साधनाकडे मी वळालो तेव्हा मी सामर्थ्याने जगाला सांगतो की योग याग विधी येणे नोहे वायाची उपाधी. मग हे माऊलींचं वर्णन आहे. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग आम्ही साध्या पद्धतीने विचारलं काय करायचं? हरिमुखे म्हणा. मग ज्यावेळेस मुखात सत्यता असेल, कारण आपल्याकडे सत्य काय असेल तर ही चाणक्य नीती आहे कलियुगाची. इथे चाणक्य नीती वापरली जाते कलियुगात. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का मायबाप? 4 माणसं खोटं बोलली, 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. ही चाणक्य नीती आहे. आणि कलियुगात अगदी तीच वापरली जाते, ज्याला थोडं स्टँडर्ड भाषेत ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतात. प्रचार. जेव्हा एकच वस्तू, आता तुम्ही कुठली वस्तू घ्या, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट जास्त असेल तर ती खपते, नाहीतर ती खपली जात. कलियुगाचं हेच सत्य आहे. इथं सत्याला किंमत नाही आहे, इथं क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही आहे. म्हणजे इथे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतंय. आता यांना कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती साबणाने झाली का? बरं, हे माऊलींची भाषा आहे. मी बोलते का काळे गोरे पण धुतले फिटोरी. एखादा काळा कुळकुळीत माणूस ब्रँडेड साबण नेऊन नदीवर नेला, बरं का, ब्रँडेड साबणाने, माय मावल्या ब्रँडेड साबण, मनोज भाऊ ब्रँडेड साबण घेऊन नदीवर नेला, 4 दिवस धुतला, अहो गोराच झाला. झाला का? बोलत जा. झाला का? फार फार तर चमकेल पण गोरा होणार. आणि जरी झाला तरी तो अकाल टिकेल का? अक्षय टिकेल का? अविरत टिकेल का? ही तात्पुरतं समाधान एखाद्या वेळेस एखादा संसार देऊ शकतो. मग मनरूपी देहरूपी संसार तात्काळ सुख देऊही शकतो. पण अकाल सुख पाहिजे, अक्षय धन पाहिजे, अविस्मरणीय पाहिजे, तर त्याच्यासाठी नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. हे माझे तुकोबाराय जेव्हा वर्णन करतात, ज्ञानोबाराय जेव्हा साक्ष देतात, निवृत्तीनाथ जेव्हा सामर्थ्याने सांगतात, सोपानदादा जेव्हा करतात, मुक्ताई जेव्हा मांडतात, ज्यावेळेस नामदेवराय जगाच्या मालकाला सांगतात की तुझ्या चरणाशिवाय या अविरत जगामध्ये मला कुठेच समाधान मिळालं नाही, तेव्हा आमच्यासारख्या साध्या आणि पामर माणसाला कळतं की आम्ही जिथे आहोत तीच योग्य आहे, भलतं फिरण्यात मजा नाही. मग आसोनी संसारी जीवे वेदशास्त्र भारी. बरं, ग्वाही देतात ना, पण आमची काय मूर्खता आहे. आमच्याकडे मी जे सुरुवातीला सांगितलं की अगदी आयुष्य असं चाललं. इथे सत्याला किंमत नाही आहे, क्वांटिटीला किंमत आहे. पण वारकरी संप्रदाय तसा नाही आहे. 4 माणसं जरी खोटं बोलली तर त्या 4तले आम्ही नाही. बाबा आमच्यासाठी सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला.
तुझ्याशिवाय जगात सत्य काहीच नाही आहे. फक्त काय झालं ना महाराज, या कलियुगामध्ये एक पॅटर्न ठरला आहे. सध्याच्या पिढीमध्ये एक पॅटर्न आहे, आमच्या वयाच्या लेकरांमध्ये एक पॅटर्न आहे. काय कोणी म्हणलं की नाही, अहो काय वाडीमध्ये कीर्तन आहे म्हणे, गायकवाड कुटुंबियाच्या कीर्तन आहे म्हणे, तिथे सुनील दादांनी वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त शिवलाताई पाटलांचं कीर्तन ठेवलं आहे म्हणे. गेला नाहीस तू? आपल्याला नाही बाबा पटत तसलं, आपलं काम भलं ना आपण भलं. कुठे ते कीर्तनाला जाऊन 2 तास बसा. एखाद्या तरुण पोराला विचारलं, का रे बाबा तू शिर्डीत राहतोस, आठवड्यातून एकदा तरी साईबाबाच्या मंदिरात जायचा. जगातली सगळी माणसं तळमळतात त्या संतांच्या दर्शनासाठी. तू त्या गावात राहतोस, तुझा हेवा वाटावा, तुझं भाग्य मोठं आहे, तुझं प्रारब्ध प्रबळ आहे. अरे तुझ्या पूर्वजांची पुण्य आहे की तुझा इथे जन्म आहे. किती भाग्यवान पोरगा आहेस तू, किती भाग्यवान मुलगी आहेस तू. आठवड्यातून एकदा तरी कॉलेजमधनं तुझ्या त्या लाईफमधनं, प्रिव्हियस लाईफमधनं वेळ काढ आणि भगवंताच्या दर्शनाला जा. तर तू एकदम स्टँडर्ड पद्धतीने सांगतो, आय डोंट बिलीव्ह इन गॉड, माझा भगवंतावर विश्वास नाही आहे किंवा मी देवाला मानत नाही आहे. ठीक आहे ना, 4 शब्द इंग्लिशची बोलली म्हणून माणूस हुशार झाला असं अगदीच नाही आहे. मला भगवंत आवडत नाही किंवा माझा भगवंतावर विश्वास नाही, यात तुमचा दोष नाही. काही माणसं म्हणाले निघालतो कीर्तनाला पण आलो नाही, तुझी चूक नाही. काही म्हणले आलतो पण बसलो नाही, तुझी चूक नाही. काही म्हणले बसलो पण मधनं गेलो, तुझी चूक नाही. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही, त्यातही तुझी चूक नाही. माणसं म्हणले मग चूक तरी कोणाची आहे? मग आम्ही विचारलं, जर आमची चूक नाही माऊली तर चूक तरी कोणाची? माऊली म्हणले, अरे वेड्या, तुझं केलेलं पाप तुला धर्म मंडपात बसू देत नाही, हे अटल सत्य आहे. टाळ्या वाजू वाटल्या तर प्रेमाने वाजवा, नुसता उपकार करू नका, दर 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 हे असलं करू नका. तुमचं कसं आहे ना, 20,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली, म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला, ताई लय नका वरडू, तिनं काय चांगलं म्हणून खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती मला इलेक्शन जवळ आले म्हणून गतिवले ते. हा कुठल्या मेंटॅलिटीने परमार्थ झाला रे? भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, भावे विना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव मोकळा द्यावा जरा. भावा बळे आकळे, हिरविना कळे, कर तरी आवळे. मग तुकोबराय म्हणले, काही नलगे एका भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. काहीच लागत नाही रे भगवंता, फक्त शुद्ध भाव असावा. तू माझ्या जवळ आहेस, मग मी का भटकत फिरावं? मी का मोक्षासाठी कोणाकधी चरणावर मस्तक ठेवावं? तूच मोक्षाचा अधिकारी आहेस, तूच मोकाशी आहेस, तूच मालक आहेस. आमच्यासाठी एकमेव ठिकाण आहे मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी वासे विठेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. 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 न्यामजतीतवरी दाखवा दिनाचा सोयरा, न्यामजतीतवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामजतेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. ठीक आहे ना महाराज, जाऊ ना, आज उद्या परवा जाऊ. कान हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागले लाल आणि शिंबूड. श्वानापरी गती झाली, अवघी करती हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. वेळ निघून जायच्या आधी करा महाराज. आम्ही काही संत नाही, आम्ही मानवरूपी जन्माला आलेली माणसं आहेत. आमच्याकडे शास्त्र आहे, अदस्य मला न्यूनसंतता आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस हा कर्माने बांधलेला आहे. इथे जन्म मृत्यूचा फेरा आटल आहे. माऊली सांगतात, लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीचे राती जीवन विसंबी वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्याच दिवशी सटवी जन्म माथ्यावर लिहून जाते म्हणे, मृत्यूही माथ्यावर लिहून जाते म्हणे. हे माऊलींचं वर्णन आहे, म्हणजे अगदी सत्य आहे, अटल सत्य आहे. म्हणजे 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते म्हणून 5व्या दिवशी माऊली सांगतात, दिवस रात्र बाळंतीण बाईने त्या बाळंतीण बाईजवळ दिवा चालू ठेवावा. बाळंतीण बाईजवळ 5व्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवावा. चुकून सटवीचा अक्षर चुकून आहे म्हणून जुन्या बायका 8 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या.
येड्या नव्हत्या त्या. पण आता लेकरू जन्माला 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते, बेबी इज कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर, खाली कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काय म्हणजे हे बघा, तसं नाही, माझं काही म्हणणं नाही की टाकू नका, पण माऊलींचा प्रसाद आधी माऊलींना तरी कृपा करू द्या ना. बरं, जग कृपा करेल इतकी पात्रता आहे का जगाची? कोणीतरी आशीर्वाद द्यावा आणि त्या लेकराचं सुफल संपूर्ण आयुष्य व्हावं इतकी ताकद आहे का कोणामध्ये? मग ही ताकद ज्या संतांमध्ये आहे, ज्या भगवंतामध्ये आहे, त्याच्या चरणावर ठेवा ना. माझी विनंती आहे. हे जग आपल्या सुखात सुखावत नाही आणि आपल्या दुःखात दुःखावत नाही. तुम्हाला बंगला घ्यायचा असेल तर 4 माणसं सोबत येतील. तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर 10 मित्र सोबत येतील. तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर शोरूममध्ये 20 पोरं जमा होतील. पण तुम्हाला कोरोनाच्या काळात पैसा लागला तर कुणाला विचारून बघा, दिला का? जवळ आलं नाही कोण. हे लक्षात घ्या, सामर्थ्याने लक्षात घ्या की तुमच्या सुखाच्या काळात सगळी माणसं तुमच्या पाठीशी, तुमच्या सोबत, तुमच्या पुढे उभे असतात. पण ज्या दिवशी तुमच्यावर वाईट वेळ येते ना, तेव्हा फक्त आणि फक्त जगाचा मालकच असतो जो सामर्थ्याने तुमच्या सोबत उभा असतो, तुमच्या पाठीशी उभा असतो. मग सुखाच्या काळात त्याला नाकारून दुःखाच्या काळात त्याला स्वीकारणं हा परमार्थ नाहीच आहे. कितीही काळ सुखाचा आला, कितीही काळ दुःखाचा आला, तरी माझ्यासाठी पांडुरंगा तू तेवढाच स्थिर आहेस, तो तेवढा स्थिरावला जाणार आहेस माझ्या हृदयामध्ये, हा परमार्थ आहे. पण माणसांचं कधी कधी काय होतं ना महाराज, जे डोळ्याला दिसतं त्याला सत्य म्हणतात. मग नामदेवराय म्हणतात, कल्पनेची वादा न हो कवने काळी संत मंडळी सुखी असो. यांना सत्य कळू दे पांडुरंगा, एवढीच माझी विनंती आहे, बाकी काहीच नाही आहे. ज्याला कळलं तो या अक्षयधनाने परिपूर्ण आहे, शाश्वत सुखी येतो, अकाल सुख आहे त्याच्याकडे. विचार कर ना, कोणाला तरी विचारलं का हो बंगला आहे, गाडी आहे, 4 माणसं पुढे 4 माणसं मागं फिरतात, भलती पद आहेत तुमच्याकडं, लोक मानतात तुम्हाला. अहो काय खायचं कळत नव्हतं, आता काय खावं कळत नाही, इतकी चांगली अवस्था आहे तुमची. एवढं सुख तुम्हाला जगाच्या मालकाने दिलं. त्याला एकट्यात विचारायचं, का रे बरं चाललं का? तू म्हणतो सगळं आहे पण समाधानच नाही. कधीतरी विचार करा गांभीर्याने मायबाप, सगळं असून जर समाधान मिळत नसेल तर काय दुर्दैव आहे आपलं. संतांकडे काहीच नसताना अक्षय सुखी आहेत, काय सुदैव आहे. असतानाही भोगता येत नाही, काय दुर्दैव आहे. नसतानाही वाटत नाही, काय सुदैव आहे. तुकोबराय म्हणले, वरे झाले देवा निघाले दिवाळे, पर्या दुष्काळी पिढा गेली. म्हणजे हे धन ज्यात संतांच्या पदरात पडलं त्याचा मार्ग जर संत तुम्हाला आम्हाला सोपा करून सांगतायत तर आम्ही विचार केला पाहिजे व्रत करा एकादशी, आम्ही विचार केला पाहिजे मार्ग धरा पंढरीचा, आम्हीही विचार केला पाहिजे. मग आम्ही विचार कुठल्या गोष्टीचा करतो ज्याचा करायला नाही पाहिजे. ह्या संसाराची फलता अरे नाहीच आहे. बरं, या संसाराची फलता तुम्हाला प्राप्त होईल, सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, पण त्याच्यासाठी जाईन गे माये पंढरपुरा. हे अगोदर कळलं पाहिजे. जर वाट पंढरीची आहे, जर जगाचा मालक पाठीशी उभा असेल तर कुठल्याही गोष्टीचं सामर्थ्याने फळ मिळणार आहे. मग उदाहरणं सांगायचे, युक्तिवाद सांगायचं. एखादे संत सांगा जे श्रीमंत नाहीत, नाथबाबांच्या घरी गेलेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता. लाखो माणसं कीर्तनाला यायची, कीर्तनाला यावी म्हणून नाथबाबा प्रत्येकाला धनधान्य सोनं चांदी वाटायचं. एवढं धन होतं नाथबाबांकडे. श्रीमंतीचा तुम्ही आम्ही विचारही करू शकत नाही. नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. बरं का शिर्डीच्या मायमावल्या, 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता. नामदेवरायांच्या बायको राजाई मातेला झोपायला तरी नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. नामदेवराय म्हणले, चहा जे, पाणी जे, जेवण जे. शिर्डीकर तुमचं बरं आहे ना? जे. होयच म्हणायचं महाराज. बरं का, या संतांसारख्या बायका, हे विचार करा ना. अहो संतांच्या बायका आहेत त्या, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. संतांसारख्याच त्या. नाथबाबांच्या बायकोच्या खांद्यावर येऊन ब्राह्मण बसला. नाथबाबा म्हणले, बाई ब्राह्मणाला पाडण्यासारखं दुसरं पाप नाही पाडशील ग. बायको बघा ना, ती म्हणली नका काळजी करू, नातवाला घ्यायची सवय आहे, ब्राह्मण एवढा जड नाही. ह्या संतांच्या बायका. तुकोबरायांची बायको आवली, नवऱ्याला घास खाऊ घातल्याशिवाय घास खात नव्हती. लोक म्हणतात बडबड्या, हे बाह्य स्वरूप आहे, फारच किटकिट करायची म्हणे. आता सोशल मीडिया दाखवताना काही दाखवतं, पण कधीतरी आपण सत्यता समजून घेतली पाहिजे. हे जग आपण
आपल्या धर्माच्या बाबतीत, आपल्या मातीच्या बाबतीत, आपल्या संस्कृतीच्या बाबतीत आपण डोळ्याने बघितल्याशिवाय किंवा आपण डोळ्याने वाचल्याशिवाय, खात्री केल्याशिवाय कोणाचं ऐकायचं नाहीच. एक साधा आपल्या धर्मातला पोरगा मला येऊन म्हटला, मला इतकं वाईट वाटतं कधी कधी, किती माणसं असत त्याच्या आहारी गेले. तो पोरगा मला म्हणला, ताई एवढं जगाला ज्ञान सांगता, देवाला सगळं कळतं म्हणे, जगाच्या बापाला सगळं कळतं म्हणे, आम्हाला ठामपणे सांगता भगवंताचं नाम घ्या, भक्ती करा, कीर्तन ऐका, भजन करा, माळा घाला, गंध लावा. मला सांगा एवढं सगळं करून मिळतं काय? जिथं रामाला स्वतःची बायको कळली नाही तिथं आमचं मन काय कळणार आहे? वा, तुम्हाला कधी म्हणजे हे असं आहे का? म्हणजे रामाला एक परीट म्हटला, मग तुझी बायको रावणाकडे राहून आली, मग काय लय नीट आसन का? आणि तू लोकांना ज्ञान सांगतो, तू पुरुषोत्तम राम आहेस, मग तू आता असं करणं बरोबर आहे का? मग तू तुझ्या बायकोला वनवासाला पाठव, नाही तर आम्ही तुला राम म्हणणार नाही. मग रामानं वनवासाला राम पाठवलं सीतेला. असं आहे ते. वेडेत का दादा? उगं काही कितीतरी गांभीर्याने विचार करा. जगाचा मालक आहे तो, लोकांचा ऐकेल तो देव कसा? विचार करा ना. लोकांचं ऐकेल, जनांचं ऐकेल तो देव कसा? तो आम्हाला जगवतो. अरे जगवणं सोडा, दाखवणं सोडा, बोलवणं सोडा, अन्न पचवणारा तो आहे. अहम विश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विधम. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात, अर्जुना अरे जगवणारा, बोलवणारा, दाखवणारा, चालवणारा ह्या सगळ्या गोष्टी सोड, जठरामध्ये अग्नी म्हणून पचवणारा सुद्धा मीच आहे. म्हणून जुन्या बायका चुलीत काहीतरी टाकल्याशिवाय स्वयंपाक करत नव्हत्या. कळतंय? येड्या नव्हत्या त्या. कळतंय? अग्नी आपल्या जठरामध्ये पचनक्रियेचं काम करत आहे. आपली पचवण्याची ताकद त्या अग्नीमध्ये, पंचमहाभूतापैकी जी अग्नी आहे ती आपल्या पचनक्रियेला सामर्थ्याने साथ देते, त्याच्यामुळे पचनक्रिया होते. म्हणून मी माझ्या हाताने जे काही तोडकं मोडकं बनवलं ते पुढच्याला पचावं याच्यासाठी पहिला घास अग्नीला. म्हणून कणिक तिंबली की थोडासा गोळा अग्नीला, भाकरीचं पीठ मळलं तर थोडंसं पीठ अग्नीला. आता अग्नीच गॅसवर आहे त्याच्यामुळे थोडंसं अवघड आहे, पण ठीक आहे ना. गॅस का असे ना, टेक्नॉलॉजी वाढली म्हणून काही हरकत, आपण गॅसवरही ठेवू शकतोच की, त्याचं काय एवढं अवघड आहे. पण लोकांना जुन्या सगळ्या पद्धती वाईट वाटतात किंवा अनएज्युकेटेड वाटतात, अनक्लास वाटतात, लोअर क्लास वाटतात. हे कलियुग आहे. इथे चप्पल घालून स्वयंपाक करणारी बाई हाय क्लास आहे आणि डोक्यावर पदर घेऊन स्वयंपाक करणारी बाई अनक्लास आहे. इथं उभाट्या जेवणारा नालायक आहे, म्हणजे सुशिक्षित आहे, आणि बसून जेवणारा म्हणजे हे कलियुग आहे. इथं वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. अरे वा, नजर पण नजर आहे रे तुमची. म्हणजे तुमच्या नजरेत ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे येड्या, त्याला चावना म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. काय फरक आहे का नाही? म्हणजे माझं वर्णन नाही हो, माऊली सांगतात, तशी जसेची वाटा न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तया दे. ही माऊलींची कृपा असेल की या वयात लेकरांना परमार्थ कळतोय. आज ही एवढी एवढी लेकरं आहेत, यांना जर कळतंय की कीर्तनात टाळ घेऊन उभा राहावं, यांना जर कळतंय की कीर्तन काय आहे, यांना जर कळतं की सुरुवातीला रामकृष्ण हरी, शेवटला ज्ञानेश्वर माऊली म्हणलं जातं, यांना जर कळतंय की संतांच्या अभंगावर कीर्तनाचं विवेचन केलं जातं, यांना जर कळतंय की तुकोबारांच्या गाथ्याचं, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं काय सामर्थ्य आहे, तर ही संतांची कृपा आहे. कारण तुकोबाराय म्हणले, मला वयाच्या 22व्या वर्षी परमार्थ कळला. कितव्या? वयाच्या. जगद्गुरु तुकोबाराय संप्रदायात 3 जगद्गुरु. प्रथम जगद्गुरु शंकराचार्य, द्वितीय कृष्णमवंदे जगद्गुरु, आणि तृतीय मानवरूपी देहाला जन्माला आल्यानंतर जे जगद्गुरु झाले त्यातले प्रथम तुकोबाराय आणि संप्रदायातले तृतीय जगद्गुरु तुकोबाराय. हे सामर्थ्य ज्यांच्यात आहे त्या तुकोबारायांना वयाच्या 22व्या वर्षी परमार्थ कळला. वयाच्या 22व्या वर्षी तुकोबाराय म्हणतात, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. मग एवढ्या कमी वयात जर यांना परमार्थ कळत असेल तर ही कृपा नाही तर अजून काय? चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसते, बिलकुल नाही. तुम्ही म्हणाल साईबाबांनी चमत्कार केले, ज्ञानोबारांनी चमत्कार केले, तुकोबारांनी चमत्कार केले. तुम्हाला जर चमत्कार वाटतो तर तुम्ही मूर्ख आहेत. ज्ञानोबारांची भिंत चालवली गेली, तुकोबारांचा गाथा तरला गेला, रेडामुखी वेद बोलवला गेला, हा चमत्कार नाही हे प्रथम समजून घ्या. हे संतांच्या तपश्चर्येचं फळ आहे, ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणतात. तपश्चर्या न करता कुठलीच गोष्ट अवगत होत नाही. मग तुम्ही म्हणाल एवढ्या एवढ्या लेकरांनी काय तपश्चर्या केली की यांना परमार्थ कळाला? मग माऊली सांगतात, बहुत सुकृताची
म्हणून विठ्ठली जर आम्हाला विठ्ठल कळाला असेल, आम्हाला परमार्थ समजत असेल, तर यात आमच्यापेक्षा जात्य तुकोबराय सांगतात धन्य माता पिता. मग जन्मोजन्मी आम्ही बहु. मग ज्ञानोबराय म्हणले जर मला मिळालं ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले, नाही तर माझ्यासारख्या 16 वर्षाच्या तरुण पोराला एवढं सामर्थ्य मिळालं. हे आदिनाथ गुरु मचिंद्र तयाचा मचिंद्राने बोध गोरक्ष वळला गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार. आपण जे म्हणतो ना रक्तातच परमार्थ लागतो. तुका म्हणे येते पाहिजे येड्या गवाळ्याचे. कुणीतरी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ कुणाला तरी कृपा म्हणून दिलं आणि त्या लेकराने तो परमार्थ उभा केला. ज्ञानदेवे रचिला. विचार करा ना, स्वतःच्या लेकरांच्या शुद्धीपत्रासाठी मध्यरात्री जाऊन देहांत प्रायश्चित्त देणारे विठ्ठलपंत कुलकर्णी रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी वेदशास्त्र पठन करणारे मायबाप ज्यांचे आहेत त्यांच्या पोटी ज्ञानोबराय जन्माला येणार आहेत. जगद्गुरु तुकोबराय जगद्गुरु झाले कारण आहे माझ्या वडिलांची ज्यांच्या वडिलांचीच पंढरीची वारी अविरत आहे तर तुकोबराय वारीच करणार आहेत. बर कदाचित कधी कधी याचा अपवादही होतो. एखाद्या मुलाचा बाप पिदाडा असतो पण पोरगा माळकरी होतो. हे त्याच्या पूर्वजांच्या कुठल्या तरी संचिताचं फळ असतं. ज्याच्या वडिलाला खांद्यावर पेलवता आलं नाही पण पोरगा पेलवतो. मग ही कृपा आहे. मग या कृपेला तुम्ही चमत्काराची नावं देऊ नका. मग ज्याला हे कळालंय, ज्याला हे सत्य माहीत आहे की कष्ट केल्याशिवाय नामचिंतनाशिवाय माझ्यावर कृपा होणार नाही, तो असा अढळ राहत नाहीये, निवांत राहत नाहीये. तो विचार करतोय कोण दिवस येईल कैसा. मग हा विचार ज्याच्या मुखात आहे, हा विचार ज्याच्या मनात आहे, हा विचार ज्याच्या बुद्धीत आहे, त्याला माहीत आहे यातून तरायचं असेल तर व्रत करा, याच्यातून तरायचं असेल तर मार्ग धरा. पण हेच का, हे कळालं ही सुद्धा कृपा आहे. हेच का करावं? कारण आम्ही कोण आहे? वैष्णव आहेत, वारकरी आहेत. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप श्रोता बहिणबंधू राहता. आमच्यासाठी माऊली वर्णन करतात, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता आपदी आमुते. जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतोही तुलाच. मग सगळंच जर माझा विठ्ठल करतोय तर मी चरणही त्याच्याच मस्तकही त्याच्याच चरणावर ठेवावं. मग तुम्ही म्हणाल आता विठ्ठलाच्याच म्हणताय, मग आम्ही दुसऱ्याचे बघताय. इथे चुकताय तुम्ही. तुम्ही बसलाय, मी उभा आहे. हा भेद आहे की व्यवस्था आहे? हा बोलत जा मायबाप, बोलत जा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हां तुम्हाला वाटायचं हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोलत जा. काय काय तर असे बसलेत, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय ना तू बोल, मी ऐकतोय तुझं तू बोल ग. असं उपकार करू नका रे माझ्यावर. जरा चेहरा आनंदी ठेवा, मन स्थिर ठेवा. परमार्थ आहे रे, हा धर्ममंडप आहे रे. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं ना त्या क्षणी जगाचा मालक इथं साक्ष द्यायला उभा असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे 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 कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. हा तो मंडप आहे जो माणसाला देव करायची ताकद ठेवतो. कीर्तन सांग होयांग हरिरूप, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जगाचा मालक देवभान हरपून नाचतो तो मंडप आहे हा. जगाच्या मालकाची दृष्टी आपल्यावर किती स्थिर बसलं पाहिजे बघा ना. एखादा जर साहेब आला मतदारसंघातला तर आपण त्याच्या पुढं पुढं करतो की नाही का? त्याला मी दिसावा, समोर बसून जोरात टाळ्या वाजवतो. साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है का? त्याला आपण दिसावं, त्याला आपण कळावं की मी तुझ्या पक्षातला आहे, मी तुझा कार्यकर्ता आहे. याच्यासाठी आपण किती किती मागे पुढे करतो एका व्यक्तीच्या. मग विचार करा, इथं बसल्यावर किती आनंदाने किती उत्साहाने बसलं पाहिजे की त्या बी मालकाला कळवं की ह्यो आपल्या पक्षातला आहे. जगाच्या मालकाला बी कळलं पाहिजे की नाही ह्यो आपल्या पक्षातला आहे, हा आपला कार्यकर्ता आहे. म्हणून विनंती आहे रे, थोडं सत्य स्वीकारा.
हे न स्वीकारलं जातं याचं कारण आहे नामासी विनमुख तो नर पापिया हरी विन धावया तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड केलेलं पाप भगवंताचं नाम घेऊ देत ते म्हणतं नाही नाही तू नाही म्हणायचं तू कशाला तू नाही म्हणायचं तू आपला कचकच कांदाच म्हणायचा तू हे नाही म्हणायचं तुझी पात्रता नाही बाबा हे म्हणायची तुझं आयुष्य तिकडंच बरं आहे विचार करे ना अरे भजन आहे रे ते बरं भजन असंच गावं तसंच गावं असंही काही नाही आहे येईल तैसा बोल भजनात फार मोठी ताकद आहे भजन कसंही गा माझी आ बोबडिया बोला बोला माझी आ बोबडिया बोला 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 माझ्या बोलिया बोला माझ्या बोलिया बोला गाता येईल त्याने गावे एरवी हरी हरी म्हणावे गाता येईल त्याने गावे एरवी हरी हरी म्हणावे विठ्ठला 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 माझिया गोबडिया बोला 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 माझिया गोबडिया बोला माझ्या बोलिया बोला माझ्या बोलिया जसं जमेल तसं जसं येईल तसं काही हरकतच नाहीये भगवंताचं नाम घ्यायला भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं पुण्याची गणना हरी उच्चारणी जातीला लय असे त्याचा मूळ गुण आहे मला सांगा मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का लागतो का नाही लागतो विष प्रेमानं पिलं मरत नाही का नाही घरी गेल्यावर पिऊन बघा नाही नको आपल्याकडं मन आहे विषाची परीक्षा घेऊ नये मध रागाने खाल्ला तरी गोड लागतो विष प्रेमाने पिलं तरी मरतच आपल्यात मन आहे कारलं तुपात तळलं काय आणि साखरेत घोळलं काय कडू ते त्याचा गुण आहे कडवटपणा मधाचा गुण आहे गोडवा देणं विषाचा गुण आहे मारणं कारल्याचा गुण आहे कडवटपणा देणं माझ्या प्रभूच्या नावाचा गुण आहे पुण्य देणं ते देतच तुम्ही कसंही घ्या देत ते कसं म्हणजे बघा विनंती एवढीच आहे की भावभक्ती असावी शुद्ध भाव असावा शुद्ध भाव असला ना विठ्ठलाच्या नामाचं पुण्य मिळतं म्हणजे मिळतं मी असंच एका कीर्तनात म्हटलं की फक्त शुद्ध भाव असावा एकाने फारच मनावर घेतलं घरी गेला बायकोला म्हणला जेवायला वाढ बायको म्हणली धनी वाढलं असतं पण घरात अन्नाचा कण नाही आहे काय वाढू ती म्हणलं आत्ताच कीर्तन ऐकून आलोय ताई म्हटल्यात फक्त शुद्ध भाव असला पाहिजे सगळं होतं तू फक्त एक काम कर शुद्ध भाव मनात ठेव चुलीसमोर बस चूल आपोआप पेटते शुद्ध भाव ठेव तू फक्त कणिक तिंबायला घे बरोबर चपाती होत्यात तू फक्त शुद्ध भाव ठेव भाजी करायला घे बरोबर भाजी होती तू फक्त मनात भाव ठेव आणि प्रेमाने स्वयंपाक कर ती म्हणली मी एवढा भाव ठेवेपर्यंत तुम्हीच पोट भरलाय असा शुद्ध भाव ठेवा म्हणजे मला कुठं नाही ना आवाज एक स्तब्ध आवाज असू द्या बेस देऊ नका ट्रबल आणि गेन द्या आवाजाला त्रास नाही झाला पाहिजे समोर येऊन बोलायची गरज नाही पडली पाहिजे विठ्ठल 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 भाव हा स्वतःच्या स्वार्थासारखा नाही वापरायचा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु जिथे भाव आहे तिथे माणूस सगळं करायचं म्हणतो भजनही मीच करणार कीर्तनही मीच करणार ऐकणारही मी गावातलं एकही कीर्तन मी सोडणार नाही वारीही करणार तो भाव आहे नंतर एक बायको नवऱ्याला म्हटली माझं तुमच्यावर फार प्रेम आहे जरा फळीवरचा गॅस काढून देता का माझं तुमच्यावर लय प्रेम आहे तेवढा पेटवून देता का माझं तुमच्यावर लय प्रेम आहे थोडं त्याच्यावर पातीला ठेवून दही आपलं दूध वगैरे टाकता का नाही माझं तुमच्यावर लय प्रेम आहे तेवढा चहा उकळता का माझं तुमच्यावर लय प्रेम आहे थोडा गाळून मला देता का माझं तुमच्यावर लय प्रेम आहे माझा उरलाय तुम्ही पिता का हा भाव आहे का हे प्रेम आहे का जिथे सगळं मलाच करावं असं वाटतंय तुझ्यासाठी जिथे मी जीवही द्यावा तुझ्यासाठी मी जगावंही तुझ्यासाठी मी श्वासही घ्यावा तुझ्यासाठी मी आयुष्यात प्रत्येक कर्म करावं तुझ्यासाठी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे ते प्रेम आहे जिथं तुझ्या पलीकडे मला कुणाचं रूप गोड लागू नये तुझ्या पलीकडे मला कुणाचं सुख मिळू नये तुझ्या पलीकडे मला कुणाची आवड लागू नये तुझ्याशिवाय मी कुणाला निवडू नये हे प्रेम आहे
फक्त तू, तुझ्याशिवाय कुणीच नाही. तू मालक व्हावा आणि मी दास व्हावा, हे प्रेम आहे. आणि या प्रेमाला ज्याने साक्षीने धरलं ना, त्याला मोक्षाची गरज नाही. ज्या क्षणी तो इथे आलाय तो मोक्षाशी प्राप्त झाला. मग 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्याची पोरगी, जिला तिचा बाप माहीत नाही, पण आज पंढरीच्या गाभाऱ्यात जागा आहे तिला, का तर तिने फक्त प्रेम भक्ती भावाने विठ्ठलाचं नाम घेतलं, ज्ञानोबारायांचं वचन पाळलं. लक्षात घ्या. मग ही सत्यता आम्हाला कळली पाहिजे की लोक जे सांगतात ते सगळ्या गोष्टी खऱ्याच असतील असं नाही. मग रामाने सीतेला वनवासाला पाठवलं का? जाग्यावर आले का? जाग्यावर आले का? फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असती, गाव येऊस तर सोडायची नसती, जरा स्थिर ठेवून कीर्तन ऐक. हां, मग महाराज रामाने विचारलं, ही लोक म्हणतील म्हणून मी सीतेला वनवासाला पाठवणार आहे का? नाही. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मरणाची 2 कारणं असतात, एक नियतकालीन आणि एक आपातकालीन. नियमानुसार जो मरतो तो नियतकालीन, वेळेच्या अगोदर जो मरतो तो आपातकालीन. आपण म्हणतो बघा आपातकालीन मृत्यू झाला, बरोबर आहे. जे देवाने नियमाने लिहून दिलंय ते नियतकालीन आहे, पण जे आता ॲक्सिडेंट वगैरे असतील, रोग वगैरे, ही आपातकालीन मरणं झाली. मग दशरथांचा मृत्यू हा आपातकालीन होता, नियतकालीन नव्हता. दशरथ पुत्रवियोगाने गेले. दशरथ कसे गेले? कर्मे दशरथ वियोगे, पुत्रवियोगाने गेले. फार पुण्यवान राजा होता, तरी पण माझ्यामुळं माझ्या लेकराला वनवास भोगावा लागतोय, हे गिल्ट, हा त्रास त्यांना सहन नाही झाला म्हणून त्यांनी प्राण सोडला. गेला, प्राण सोडलाय. पण इतके पुण्यवान राजा असल्यामुळे ब्रह्माला सांगितलं, बाबा माझं उरलेलं आयुष्य माझ्या लेकराला दे. बापाचं पोराला मिळतं, माझ्या वडिलांची मिळतं. परत दिवशी मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेबांनी, एक माणूस फार भांडत होता. म्हणलं काय झालं तुमच्या दोघाला भांडायला? तो माणूस म्हणला, बघा ना ताई, भामटा डॉक्टर. म्हणलं काय आलं? म्हणलं मी आयुष्यात कधी गोड नाही खाल्लं आणि हे नालायक म्हणतंय माझ्या रिपोर्टमध्ये शुगर आहे. डॉक्टर म्हणला, ताई मी ह्याला लय हानी ना, ह्याला नीट सांगा, ही भामटा बिमटा म्हणायला लागलंय मला. अरे डिग्री घेतलेला डॉक्टर आहे मी, आता हाय तर हाय शुगर. त्याला म्हणावं जगाच्या कुठल्या बी कोपऱ्यात जाऊन डॉक्टरला दाखव, याला शुगर आहे. ते म्हणला नाही, तो म्हणला हे. तो म्हणला मी, अरे मी कधी गोड खाल्लंच नाही तर शुगर होईन कशी? डॉक्टर म्हणला झाली. तो म्हणला कस काय झाली? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. कळतंय? इट इज जेनरेटिक जनरेशन, अनुवंशिकता. जेनरेटिक म्हणजे अनुवंशिकता. आणि बरं का, आजच्या पिढीला माझी विनंती आहे, जेव्हा कुठे आडाल ना, जेव्हा कुठे नडल ना, जेव्हा कुठे संकट येईल, जेव्हा कुठं दुःख पदरात येईल, जेव्हा कुठं वाटेल की आता माझ्याच्याने काहीच जमणार नाही, जेव्हा यशाच्या सगळ्याच वाटा बंद होतील, तेव्हा एकदा माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवा, तुमच्या सगळ्या वाटा रिकामा होतील या विश्वासाने व्यासपीठावर सांगा. MPSC करताय, UPSC करताय, सायन्स करताय, लॉ करताय, कॉमर्स, आर्ट, सायन्स, जे काही करताय, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, BHMS करताय, MBBS करताय, कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यापार करताय, संसार करताय, राजकारण करताय, धर्मकारण करताय, साधं जीवन जगताय, शेतकरी आहात, आयुष्यात जे कुठलं कार्य तुम्ही करताय, तुम्हाला कुठलाही प्रश्न अडला ना, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. लेक आहे म्हणून सांगते, बहीण आहे म्हणून सांगते, पोरींनो मैत्रीण आहे म्हणून सांगते. काहीतरी तुम्ही विचार करा ना, एवढं मरमर करता, एवढे पळपळ पळता, एवढं आयुष्यात कष्ट करता, एवढा त्याग करता, तरी सुद्धा पाहिजे तेवढं पदरात पडत, त्याचं कारण असेल ना काहीतरी. चुकली यावर मग तुम्ही वाईट आहे तसं नाही. हे बघा, आजची पिढी वाईट आहे असं म्हणता येणार नाही. माझ्या वयाशी आहेत म्हणून मी सांगत नाही, पण पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे हे तुम्हाला सामर्थ्याने मान्यच करावं लागेल. पहिल्यापेक्षा टेक्नॉलॉजी, पहिल्यापेक्षा सगळ्याच गोष्टी, बुद्धिमत्ता पहिल्यापेक्षा आत्ताच्या मुलांची चांगली आहे. आता जे म्हाताऱ्याला कळत नाही ते नातवाला कळतं. कळतं का नाही? म्हाताऱ्याला मोबाईल उचलायचा कळत नाही, ती सॉफ्टवेअर मारून 2 मिनिटात. हुशार आहे ते. मेंटॅलिटी, टेक्नॉलॉजी आहेच ना, बुद्धिमत्ता आहेच, फक्त सॅटिस्फॅक्शन नाही आहे, समाधान नाही आहे. हे पळतायत आणि चुकीच्या मार्गावर. म्हणजे कसं झालंय, एक पोरगा महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं महाराज बरं का. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लिकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुमलू नको, झालं नाही.
दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटा आहे तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटा झाला. तुझी पत्नी कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच मला सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मी सांगते किती भजन गेल्यावर देव भेटेल. चुकली यावर मग तुम्ही कोणाचं मार्गदर्शन ऐकताय हे फार महत्त्वाचं. तुम्ही कोणाला आयडल मानताय हे फार महत्त्वाचं आहे. आजची पिढी हुशार आहे, चुकतंय ते फक्त मार्गदर्शन. कुठल्या वाटेवर कष्ट करावं हे त्यांना कळत नाही, कुठं मन रमवावं हे त्यांना कळत नाही. हां चला, फिल्म गाणे मनोरंजन देतील ना, मी अमान्य करत नाही आहे. पिक्चर बघून तुम्हाला आनंद वाटेल हे मी अमान्य करत नाही आहे. गाणं ऐकून तुमचं मनोरंजन होईल हे मी अमान्य करत नाही आहे. पण विचार करा ना, सर्कस आणि हरिपाठ काही फरक आहे की नाही? पिक्चर तुम्हाला मनोरंजन देईल, पण गाता भजन काकडा हरिपाठ तुमचं आयुष्य घडवतील. ही हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची हरिपाठ कीर्ती मुखे सरी काय, पवित्रची होय देह त्याचा. तुम्ही नुसतं म्हणा हरिपाठ चांगला आहे तरी तुमचा देह पवित्र आहे. विचार करा, एवढं सामर्थ्य. अहो 7 रांजणं महुऱ्यानं भरली, एवढी माणसं आयुष्यात वाल्याकुळ्यानं मारली. वाल्याकुळी वाल्मिकी झाले, ऐकलंय का कधी? 7 रांजणं महुऱ्यांनी भरली, एवढी आयुष्यात वाल्या कोळ्यांनी माणसं मारली. 1 महुरी म्हणजे एका माणसाच्या मृत्यूचं प्रमाण. त्याच्याकडनं सोनं चांदी हिरावून घ्यायचं, त्याच्याकडनं सगळी संपत्ती हिरावून घ्यायची आणि त्याला कोणी काही सांगू नये म्हणून आयुष्यात मारूनच टाकायचं. 1 महुरी म्हणजे 1 माणूस मारल्याचं प्रतीक. अशी 7 रांजणं महुऱ्यांनी भरली. महुरी कळते? राई. राई तुमच्याकडे काय म्हणतात महुरीला? महुरीच म्हणतात ना. मग होय तरी म्हणा की तुम्ही मुदाम करताय, मुदाम नाही. तुम्हाला माझी जिरवायची, दुसरं काही नाही. तुम्ही फक्त कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी पोरगी विचारित होती, पट्ट्या बोललाच नाही. अरे दादांनो, अरे माय माऊल्यांनो, कसला अभिमान करताय? अरे 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. तुलसीरामायणामधलं वर्णन आहे. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. अशा 350 ते 400 चौकटी असणारं एक घर. अशी 7 कोटी घरं सोन्याची. बरं का, धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं तरी महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला. अरे कवर, अरे विचार कर, अर्ध्या तोळ्यावर महिनाभर स्टेटस ठेवलास. एवढं शाश्वत धन जगाच्या मालकांना दिलं, किती दिवस भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे? करत जा ना विचार. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, अख्खी लंका सोन्याची. 33 कोटी देव बंदी करण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला, गाडव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची, तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. तसल्याला रामाच्या चरणाशिवाय मोक्ष नाही असल्याचं कसं होईल? कारण विश्वातला आज तागायत सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे. रावणासारखा शिवभक्त आज तागायत झाला. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे. रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. स्वतःचं शिर कापलं, 1000वर शिर कमल म्हणून अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण आहे. तरी अहंकारामुळे सगळं गमवावं. कोण आहे आपण? लंका कोणाची?
बिका पाटलाची. म्हणला लंका कोणाची? महादेवाची. कोणाची? लंका ही महादेवाची. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. कारण रावणाकडे शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत. इतका ज्ञानी आहे रावण, इतका तपस्वी आहे रावण. रावणासारखे मंत्र शुद्ध कुणाला उच्चारता येत नव्हते. म्हणून शिवाच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला पूजेचा आग्रह निमंत्रण आहे. आणि जेव्हा रावणाने पूजा मांडली आहे, इतकी सुंदर मांडली, इतकी सुंदर मांडली, देव झाला खुश. आधी शिव कसा स्वभावाने? शिव भोळा. नाथबाबा सांगतात शिव भोळा आहे, आधीच स्वभावाने गोड आहे, आधीच मन मोठं आहे त्याचं. मग तो म्हणला रावणा काय सुंदर पूजा मांडली, काय सुंदर मंत्र म्हटले, वा काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. रावण म्हणला जर दक्षिणामध्ये द्यायचंच आता अख्खी लंकाच द्या. देव आहे तो, नाही म्हणणार. दिलं. लक्षात घ्या, मागतो तो माणूस आहे, मागतो तो माणूस आहे. मागत नाहीत ते संत आहेत, मागत नाहीत ते संत आहेत. आणि मागायला भाग पाडतो तो पांडुरंग आहे. जो मागत नाही त्याला मागायला भाग पाडतो तो पांडुरंग आहे. मग आम्ही विचार केला देवा आमच्याकडे विनंती एवढीच आहे, हिची दान दे गा तुझा विसरण. मागणं ही तुझंच आहे, तुझ्यासाठीच आहे आणि तुझ्यासाठीच. म्हणून आम्ही या जगाच्या मालकाकडे विनंती करतोय तेवढं मिळावं रे, बाकी आयुष्यात काही नाही. एवढा धनवान रावण आहे, त्यालाही परमार्थ करावाच लागणार आहे मोक्षासाठी. पण परमार्थ करूनही जेव्हा मार्ग चुकतो तेव्हा वर्म चुकल्यानंतर फेरा पडतो. ही अवस्था आमची आहे. आम्हाला वाटतं हे आमच्यामुळे आहे. हे जे चाललंय ना, मेरा पकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. तेव्हा करतोस तू. मी कोण आहे? तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. जो चाहे करा ले काम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. कोण नाही आहे तेव्हा मी साधा माणूस आहे. कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसे. तुकोबाराय म्हणले कुणब्याच्या कुळात जन्मलेला साधा पोरगा मी, मला जमणार रे का? मग जमलं नाही का? मग तुकोबाराय म्हणले तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत सका, कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, अशी कविता धनी. तो बोलवणार आहे, मी करणार आहे. मग तो चुकेल असं मला वाटत नाही, कधीच नाही. गोमटे ते करा भार ओझे. माझा प्रश्न आहे मायबाप तुम्हाला, आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल? आ आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल? देवाला. मग आपलं चांगलं आपण देवाला कशाला सांगायचं? देवाला जे पटेल ते करेल ना. दुःख देऊ वाटलं दुःख दे, सुख देऊ वाटलं सुख दे. त्रास होत असेल हरकत नाही. तू जर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला टाकतो, त्याच्या पाठीमागं काहीतरी तथ्य असेल ना. त्याच्या इतकं चांगलं आपल्याला आपलं कोणालाच कळणार नाही आहे. म्हणून संत म्हणले गोमटे ते करा, जे चांगले ते तुम्ही करा. तुम्हाला जर वाटत असेल की हे चांगलं आहे माझ्यासाठी, तर हेच चांगलं आहे. म्हणून देवावर थोडासा बनतोनी वनिता तैसे अनंता वाया व्यर्थ कथा, थोडासा विश्वास दाखवूयात. भगवंतावर कधी अविश्वास दाखवायचा नाही. मग जेव्हा दशरथ राजा आले, तुम्ही आले का? तुम्ही येत जा बरं. हां, मग जेव्हा दशरथ राजा पुत्रवियोगाने गेले, ब्रह्माला सांगितलं माझं आयुष्य रामाला द्या, त्यावेळेस दशरथांचं आयुष्य रामाला मिळालं. आणि एकांतामध्ये बसल्यानंतर सीतामाईने सहज रामाला विचारलं, काय सुखाचं आयुष्य चाललं आहे आपलं. वाटलंही नव्हतं आनंद कधी पदरात येईल, वनवासानंतर राजभोग भोगता येईल, वाटलंही नव्हतं देवा.
बोलता बोलता राम सहज सीतेला म्हटले, अगं सीते, मी दिसलोही नसतो आज तुला जर बापाने आयुष्य दिलं नसतं मला. ऐक सीते, मी दिसलोही नसतो आज तुला जर बापाने आयुष्य दिलं नसतं मला. ही त्याची पुण्याई आहे की आपल्या दोघाचा संसार सुखाचा आहे. ही माझ्या वडिलांची पुण्याई आहे की हा माझा संसार सुखाचा आहे. विनंती एवढीच आहे, हे गुपित आहे जे मला आणि माझ्या बापालाच माहीत आहे. सीतामाई पटकन सिंहासनावरून उठल्या आणि पायाशी येऊन बसल्या. रामप्रभू म्हटले, अगं एकांताचा काळ आहे सीते, जवळ बसायचं सोडून पायाशी का बसली आहेस? सीतामाई सांगावं, सत्वशील बापाची कन्या आहे मी. एवढे दिवस रावणाच्या बंदीगृहात राहून सुद्धा रावणाची सावली जिच्यावर पडली नाही ती सीता आहे मी. माझ्यासाठी सत्व प्रथम येतं, संसार नंतरचं ग्राह्यता मानते मी. मग मला असा संसार जमणार नाही स्वामी. जर तुमचा काल इथपर्यंतच होता तर माझा तुमच्यासोबतचा संसारसुद्धा इथपर्यंतच होता. शरीर तुमचं आणि आत्मा सासऱ्याचा असा संसार मी तुमच्यासोबत करणार नाही. जर नियतीने माझं तुमच्यासोबत आयुष्य इथपर्यंतच लिहिलं होतं तर इथून पुढं मी तुमच्या विरहातच आयुष्य जगेल. ते सत्व आहे, ते नीतिमत्ता आहे, ते योग्य धर्म मानला जाईल. म्हणून सीतेने स्वतःहून राजभोग त्यागला. सत्वासाठी पर्भामध्ये लेकरू घेऊन वनवासाला गेली ती सीता आहे, ते रामायण आहे. आणि त्या सीतेला मानणारा आपला हिंदू धर्म आहे आणि ही आपली तत्व आहेत. म्हणून कोणीतरी म्हणलं म्हणून सीतेला वनवासाला पाठवलं. सीतामाई स्वतःहून वनवासाला गेल्यात. लोकांच्या डोक्यात घेत जाऊ नका. एका अपधर्मीय माणसाने मला विचारलं, ताई तुमच्या श्रीकृष्णाला 16,108 बायका ते तुम्हाला जमतं आणि आम्ही 2-4 केल्या तर आम्हाला नावं ठेवता. अरे वेड्या, तुला माहीत तरी आहे का 16,100 बायका कंसाच्या कारावासात होत्या. पुढच्या ज्या 8 बायका आहेत त्या सुद्धा जगाच्या मालकाने केल्या नाहीत, त्या स्वतःहून जगाच्या मालकाच्या पाठीमागे लागल्यात म्हणून त्या बायका केल्या. मग तुम्ही सत्यमामा घ्या, तुम्ही रुक्मिणी माता घ्या, तुम्ही कुणी घ्या. हे का? त्यांचं भगवंतावर प्रेम आहे, त्या प्रेमाखातर भगवंतांनी त्यांना स्वीकारलंय. पण यातली एकही बायको देवाने स्वतःहून केली. मग 16,100 बायका कंसाच्या कारावासात होत्या आणि कंसाच्या कारावासातल्या पोरी देवाकडे याचना करतात, देवा चरणावर मस्तक आहे आमचं, विनंती आहे आम्हाला मारून टाका, कारण हे जग आम्हाला स्वीकारणार. लोक म्हणणार कंसाजवळ राहून आलेल्या पोरी पवित्र कशावरून, जग आम्हाला स्वीकारणार नाही. आणि देवा तुम्ही जरी ओरडून सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत तर लोक देवाचंही ऐकणार नाही, तशी लोक आहेत ती. मग असं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं. देव म्हणला मी तारणहार आहे, मी मारणारा नाही आहे. पण देवाने त्यांना अधिकार दिला की विश्वात जेव्हा जेव्हा तुमचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा माझं नाव तुमच्या नावासमोर लावायचा अधिकार मी तुम्हाला देतो. सुखाने जगा, समाधानाने जगा. पण त्यातल्या एकाही स्त्रीच्या अंगाला स्पर्शही माझ्या विठ्ठलाने, माझ्या श्रीकृष्णाने केला नाही. तो देव आहे भोग भोगुनी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवढे नकळे कान्होबाचे कोडे. केवढं नवल महाराज, कुणाचं काही ऐकत जाऊ नका रे. विनंती माझी आजची पिढी राधाकृष्ण म्हणे. हे मी म्हणलं ना, इकडं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. कळतंय तुम्हाला? एखादा देव मध्येच उठतो आणि मध्येच तोंड काढतो. आणि आमचं कसं आहे, आम्ही एखाद्या गोष्टीला मानायला लागलो की त्या गोष्टीला फार मानतो. सामर्थ्य सगळ्यात तेवढंच आहे. ॲडव्हर्टाइजमेंटचा प्रश्न इथे फक्त. म्हणजे महाराज फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. फॉर्च्युनरवाल्याला हरिपाठ का पाठ असा ना पण तिथं गर्दी आहे. चलणाऱ्याला ज्ञानेश्वरी का पाठ असा ना पण तिकडं कोणी जात नाही का, तर तू चलतोय. कळतंय का? हे कलियुग आहे. माझी तर विनंती आहे वार करायला, टाईटच राहायचं रे, नीटच राहायचं. म्हणून लोक तसलंच काम आहे आता. भले तरी देऊ
पण नाठाळांच्या माती आणि आमच्याशी प्रेमाने वागले ना, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमची लाच काढायला लागले ना, मग झेंडा घालून दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. अरे काय शाळपटले बिळपटलेले धोय रे आम्ही. वारकरी म्हणलं की कसं बी तुम्ही ते ती त्यांना माहित काय करते हो, करून करून काकड्या करीन, दुसरं काय करेन. पण काकड्यावाल्याला कडकड बी जमते हे बी कळलं पाहिजे. आता शांत राहून जमणारच नाहीये. इतकी लोक येडवणी करतात महाराज, नाव काढायचं नाही. म्हणून आपण सुद्धा, कारण आपला बाप सुद्धा काही गरीब द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर आहे, सोन्याचं मुकुट डोक्यावर आहे. काय गरीब बिरीब बापाची लेकरं आहे रे आम्ही. फक्त गरीबावानी राहतो म्हणून काही याड्यात काढतो का काय? 2-4 पुस्तकं वाचणार ना आम्हाला ज्ञान शिकवणार. अरे जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे. या विश्वातलं सगळ्यात मोठं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी, 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. हा बल्ब, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, इथे उदकाचेणी आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तया विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचा, वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचेणी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण कसं आहे ना, आम्हाला अनएज्युकेटेड मानलं जातं रे. अवघड आहे. या विषयाकडे या. लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर आहे. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात माय माऊल्या, बरोबर आहे की नाही. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल माझ्या ज्ञानाईमध्ये. अख्ख्या विश्वाचे विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. काल झालेला समाधी सोहळा 727वा होता. काल संजीवन समाधी सोहळा झाला माऊलींचा, तो कितवा होता? 727 वर्ष झाले माऊलींना समाधी घेऊन, तरीही माझं ज्ञानोबराय आजही जिवंत आहे. आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो, प्रूफ देऊ शकतो. हे माऊलींचंच वर्णन आहे. संजीवन, सन म्हणजे अकाल, तुझ्याशी आत्मस्वरूप होणं, आपुल्या संसाठी करूनी संजीवन म्हणजे अकाल टिकायची ताकद माझ्यात आहे. हे सायंटिफिकली सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. कसं? शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. शरीरामध्ये किती नाड्या असतात? 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान असतात, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. माणसाची सगळी एनर्जी इथं एकवटते, याला ब्रह्मरंध्र म्हणायचं. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर वैष्णव ओळखायचं असेल तर तुळशीमाळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांच्या. तुम्हाला जर अंतर्भागातून बघायचं असेल तर वैष्णवजन तो तेने कहिये पीड पराई जाणीजे. आणि जर बाह्य भागाने बघायचं असेल तर ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि कपाळाला गंध आहे तो माझा वैष्णव आहे. म्हणून सनातन धर्मामध्ये कपाळाला गंधाला फार महत्व आहे. लावीत जा एवढं सांगायचं, एवढंच हेतू आहे. कमीत कमी उद्या धडकाला मेला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला आहे. नेमका पुरायचा का जाळायचा एवढा तरी मेळ त्यांना लागावा, म्हणून तरी लावीत जा. हा, ते पण अनएज्युकेटेड पाण्याचं लक्षण आहे ना, गंध लावणं. अरे मुलं सोडा, मुली लावत नाही ग. त्यांना हे कळत नाही की त्या गंधामुळे वाईट विचार पटकन डोक्यात येत आले तर फार काळ टिकत. ही त्या गोपीचंदनामध्ये, त्या बुक्क्यामध्ये, त्या कुंकवामध्ये तेवढी ताकद, त्या तुळशीमध्ये तेवढी ताकद. त्या तुळशीचं पाणी जरी अंगावर पडलं तरी माणसाला जागी मोक्ष आहे. हे उगच नाहीये रे. पण आपलं कसं आहे, माऊली म्हणतात देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. ही लय त्रास देतो रे. म्हणजे भजन कसंही करा, असं काही वाईट नाही की हे करू नका ते करू नका, पण थोडी तत्व सांभाळा ना. गार जमतंय आता, त्याचं काय करता. डोंगराची हवन बाईला श्वासाना गार वन गार. गुरुजी लय नका वाजू, दिवी उठन.
ते लय अवघड असतं महाराज. आणि पंचमीचा चांदणा चमकत आहे लाकला का नाबा खेळ ती झोका. तुला झोका निष्ठलेवर कळेल. माझी विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, भजनात नशा असावी, नशेत भजन नसू नये. कळतंय ना? अरे बाटलीशिवाय ह्याची ढुलकी वाजत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा. गांजाशिवाय ह्याचा झांजा आपटत नाही, ह्याला आरती म्हणायचा. अरे भजन गाय, जुनी पण भजनच होती महाराज. लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस हो तराई तुझ्या उपकारा. लय थोडी शिकली. जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा, सावळी विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा काळ वरती देशी, मातीला आकार विठ्ठला. तू वेडा कुंभार विठ्ठला. पाऊले चालती पंढरीची वाट, दुखी संसाराची सोडणी गाठ, दुखी संसाराची सोडणी गाठ. पाऊले चालती पंढरी यमुनेच्या तीरकाल पाहिला रे, यमुनेच्या तीरकाल पाहिला रे. कान वाजवितो बासरी, कानवाजवी बासरी, कानवाजवी बासरी, कानवाजवी बासरी. राधा चालू माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. राधा चालू माझ्या गावाला जाऊ, अगं गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. अगं गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. राधे चल, अगं त्या गायकवाडाच्या इथं कीर्तन आहे. चल राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ. ऋतुला बाई काटा या आयट फाटा, नंदाचा कारटा होता चोडीला, होता चोडीला. म्हणून मी आले गोडीला, होता चोडीला म्हणून मी आले गोडीला. कस गोड बोलून तू काट काढीला ग बाई बाई बाई. ऋतुला बाई गोडवा थोडाच असतो महाराज बरं का. भगवंताचं नाम आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा. काय गोड आहे महाराज भगवान. तसं विचार केला तर जुनं सगळंच गोड होतं. पहिली माय लेकराला झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची. थोडासा आवाज. निमोनीच्या झाडा मागे आवाज. चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. तिचं वात्सल्य, तिचं प्रेम, तिचा जिव्हाळा, तिची ओढ त्या शब्दांमध्ये उमटून यायची. गाय झोपली कोठ्यात, गाय झोपली कोठ्यात, घरट्यात चिबुताई. परसांच्या विलींवरी झोपल्या कचाही चुई. मीठ पापण्या डोळ्यांच्या
निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गोडवा होता बरं. आता आजच्या लेकरांना यातला गोडवा कळणार नाही, कारण थोडी बाह्यांगाने रमणारी माणसं आहेत आम्ही. मग आम्ही विचारलं, जर स्थिर व्हायचं असेल तर एखादी जागा सांगा. आता कोठे धावे तुझं विचार ना. कुठं ताईसाहेब, थोडं तिकडं. हां, ते कसं आहे, आई कुठं आहे का? आई आहे का? नुसतंच लेकरू सोडलंय का? आजी सांगा आलंय. कोणाच आहे का? जाऊ घेऊन. तशी लय झाली असली तर देऊन टाका, सांभाळायला काही हरकत नाही. चला, मामी विचारलं, स्थिर व्हायचं ना, एकच, नाचत जाऊ ते जगावा सुख देईल विसावा, नाचत जाऊ ते जगावा रे धैर्य सुख देईल. मग जाऊ देवाची देव देईल, देवा सांगू देव निवारील. अहो ताई, पापी माणसं आम्ही, आयुष्यभर आमच्याकडून नकळत का होईना पण पाप घडलं. अरे आवर्जून केलेला सुद्धा सुटका आहे रे. मग जिथे 7 रांजणं महुऱ्याने भरले त्या, तुम्ही जाग्यावर आले का? तुम्ही जाग्यावर आले का? तुम्हाला म्हणलं ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट राहायचं म्हणून. जिथं 7 रांजणं वाल्या कोळ्याची रांजणं भरली माणसं मारून, एवढे माणसं त्यांनी आयुष्यात मारली, त्या वाल्या कोळ्याच्या त्या वाटेने नारद मुनी जात असताना वाल्या कोळीने त्यांच्या अंगावरही कुऱ्हाड उचलली, पण त्यांच्या डोळ्यात जराही मृत्यूचं भय दिसलं नाही. त्यावेळेस वाल्या कोळ्यानं विचार केला, आजपर्यंत जेवढी मला माणसं भेटली ती प्रत्येकजण माझ्या चरणावर देहाची याचना करत होती, प्राणाची भीक मागत होती. असा कोण आहे हा ज्याला मृत्यूचं भय वाटत नाही? ते म्हणे, का हो तुम्हाला मृत्यूचं भय वाटत नाही का? ते म्हणे, नामधारक आहेत आम्ही, आमच्यासाठी काळही घाबरतो. नका जाऊ या गावा नामधारकाच्या शिवा. ज्याच्या सुदर्शन चक्रभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं आहेत ती, तुमच्यासारख्याला घाबरतील होय रे? दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. आम्ही नाही बाबा घाबरत. का नाही घाबरत? अरे आयुष्यभर भगवत नाम मुखात आहे. श्रीमद नारायण 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 हरी नारायण, भजवन नारायण नारायण नारायण, श्रीमद नारायण नारायण नारायण. बरं चला, देवाने इथंच मृत्यू ठरवला असेल तर हरकत काय, मेलं तरी होतंय. अपने आगे ना पीछे ना कोई ऊपर नीचे रोने वाला. तुम्ही तुमचं बघा, आपका क्या होगा जनावे आली. असं नारद मुनी नाही म्हणले, मी म्हणते महाराज बरं का. नारद मुनी म्हणले आपल्या पुढं ना मागे, आपल्याला काय, आपल्याला रडणारं सुद्धा मागं कुणी. तुकोबाराय म्हणले, मी मेल्यावर माणसं रडणार. कोण रडणार? रडती माया मोह रात्रंदिस, रडती माया मोह रात्रंदिस. कोण रडणार? माया मोह रडणार. मेला तरी हाती लागला. काय संतांचं आयुष्य असेल, मरणाची सुद्धा भीती नाही हो. कारण त्यांना माहीत आहे आमच्यासाठी काळ येत नाही. वाड वेळ झाला वैकुंठा श्रीरंग. त्यांच्या हातात आहे मरण. नाथबाबा 3 मेले. किद्दा? नाथबाबांचा मृत्यू 3 झाला बरं का. नाथबाबांचं वैशिष्ट्य आहे, नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि नाथबाबांचा मृत्यूही षष्टीचाच आहे. त्यामुळे प्रत्येक देवस्थान, प्रत्येक संतांच्या ठिकाणाचे 2 सोहळे असतात, पण पैठणचा एकच सोहळा असतो, एकनाथ षष्टी. आता माऊलींचा कसं, माऊलींचा संजीवन समाधी सोहळा एक असतो आणि दानोबारांची जयंती एक असते, बरोबर. कार्तिकी वारी एक असते आणि जयंती एक असते. पण तसं नाही आहे, षष्टी एकच होते. नाथांची षष्टी एकच, त्यांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि मृत्यूही षष्टीचाच आहे. पहिल्यांदा जेव्हा नाथबाबा गेले 40-42 वयाच्या वर्षी, त्यावेळेस अख्खं गाव जमा झालं, लेक माणसं जमा झाली. त्यांचा मुलगा आता मस्त असं मडकं बिडकं घेऊन निघाला. आता काय मस्तच म्हणायचं महाराज बरं काय, संतांसाठी मरणं मस्तच आहे. एका वेळ करी या दुःखा. आणि माझी विनंती, माणसं मेल्यावर रडत जाऊ नका. ते म्हणचाल भाऊकी काय म्हणून,
भाऊकी असं बी वाईटच बोलती. आता एवढा जरी सुनील दादांनी चांगला कीर्तन सोहळा ठेवला, तुम्हाला काय वाटतं अख्खी भाऊकी चांगली म्हणून? 2-4 तरी खौट बोलणारच की नाही त्याचं काय असतंय, हाय तर बाप सांभाळा नसेल, पण आता बघा पैशाचा उता आलाय, लोकाला दाखवायचंय म्हणून ठेवलंय. त्याचं काय म्हणजे आपलंच बुंदी खाणार, आपल्याच कीर्तनाला येणार आणि मंडपाच्या बाहेर जाऊस तर आपलंच गुणगान गाणार. ही लोक आहेत दादा. मला विचारा, मला लय अनुभव आहे दादा. मला विचारा लय लोक कीर्तन झाल्यावर म्हणणार ताई काय कीर्तन केलं, एक शिल्पी द्याव. फक्त कीर्तन झाल्यावर महाराजासारखं आपली शिल्पी घेणार, आपला स्टेटस ठेवणार, आपल्या तोंडावर आपलंच गुणगान गाणार आणि थोडे 4 पावलं पुढे गेले आणि कोणी म्हणलं की नाही शिल्लाताईचं कीर्तन गेलं, ती काय लय गुणाची बाई, तीच होती बिग बॉस मध्ये. हीच लोक होती, तीच लोक आहे ती जी तोंडावर म्हणतात ताई कीर्तन लय चांगलं केलं. या लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही, हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची. कसं असतं मायबाप, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते. कमवायचं नाही असं. तुम्ही म्हणचाल परमार्थिक लोकांना काय पैसा गरजेचा आहे. नीट वारकरी संप्रदाय डोक्यात घ्या. अर्थ आणि काम कमवणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा आणि प्रसिद्धी कमवणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. कमवा. आजच्या पिढीला विनंती आहे माझी, काहीतरी कमवा. विनंती आहे. गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी त्यांचा देह पणाला लावला. इथं साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे, कारण त्याची फळं आपल्याला भेटलीच पाहिजे. जरा हातपाय चालवा. आणि काय करू शकत नाही रे दादा, काय करू शकत नाही पोरींनो तुम्ही. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर राजाने विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत नांदतो, मी हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघावी, तर घडलं असतं का? अरे विश्वास होता आईच्या रक्तावर, विश्वास होता संतांवर, विश्वास होता आई तुळजा भवानीवर, विश्वास होता स्वतःच्या मनगटावर. अरे काय करू शकत नाही. मुठभर मावळे घेतले, त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे आपल्या स्वराज्याचा. अरे त्याची लेकरं आपण. छोट्या छोट्या संकटांना घाबरायचं रे. व्यापारात यश आलं नाही म्हणून सोडायचा, शेती पिकली नाही म्हणून विकायची, लोकांनी नावं ठेवलं म्हणून संकट. अरे लोकांना बोलायचं ते बोलू द्या. किती अपयशाने सांगणी घालावी, अरे किती लोकांनी बोलावं, किती पाय खेचावे, किती संकटाने आडवं यावं, फक्त माऊलीने डोक्यावर हात ठेवावा. अरे या डोकांच्या नाकावर टिचून आपण यश कमवू शकतो. ही विश्वास फक्त माऊलींच्या हातामुळे येतो, फक्त उभेमुळे येतो. म्हणून नामचिंतन करा. आमच्या वर्गात एक पोरग आहे विजभाऊ, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे. सरांनी त्याला उभा केलं, प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला महाराज, अख्खा वर्ग. सरही हसले. सर म्हणले मूर्खस का, अरे तू दुसरं काहीतरी करायचं ना, तू वकील होणार आहे म्हणे, आणि तुला केस देणार कोण? तो म्हणला ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? अरे तू वकील का होतोय, तुला केस देईल कोण? बरं दिली तर तू लढशील कशी? तो म्हणला कती बी ललल. कती ललल नाही, तू ललल पुलत्याला कलल का? तू लललेली रे, तू काहीतरी दुसरं करायला पाहिजे होतंस रे. अरे तुझे शब्द उच्चार स्पष्ट नाही आहेत, तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, तुला बोललेलं स्पष्ट कळत नाही लोकांना, तू कशी काय वकिली करणार आहे? तो म्हणला बापात थपान होतं, वकील झालं पाहिजे. अरे पण तुझा बाप बोबडा नव्हता, तुझ्या बापाला काय माहिती पुढे जाऊन बोबडं होईल, तू का वकिली घेतली? तो म्हणला मी चालणार. तो म्हणला ठीक आहे चल, पण मी मास्तर आहे म्हणून सांगतो, तू वकिली काही तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. तुझे शब्द उच्चार स्पष्ट नाही आहेत. हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडलं तुझ्या पाया खालून जाईल. सरांनी अंडरस्टिमेट केलं त्या पोराला, ग्राह्य धरलं. आजची पिढी लोक आपल्याला ग्राह्य धरतायत. अख्ख्या जगानं आपली हारायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं, आणि आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसेल ना, तो खरा पांडुरंग आहे. जी मजा आहे ना, लोकांनी हारायची वाट बघावी मग आपण जिंकावं. लोकांना वाटतं हे काय करतंय, मग आपण पोस्ट काढावी. लोकांना हे पुढे खात फिरतं, ह्याला काय जमणार आहे, मग आपण एखाद्या चांगल्या पदावर जावं. मग लोकांचे तोंड बघण्यासारखी असतात आणि ते करायचं आयुष्यात. विनंती आहे. मग लोक म्हणले जमणार आहे का याला? मास्तर म्हणला जमणार नाही तुला. दुसऱ्या दिवशीचं लेक्चर भरला, सरांनी उभा केला त्याला, म्हणलं का रे ग्रंथ विकले?
याने खाली मान घातली. सर म्हणले माहीत होतं जमणार नाही. पोरगा म्हणला तल ठगले इकले. सर म्हणले कसं काय? लय थोपाय म्हणला थल. प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उधरला, त्यांना फक्त म्हणायचं हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण. तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे गणिमी गावा. दुनिया झुकती है, झुकने वाला चाहिए. सगळं होतं रे तर करून घेणारा पाहिजे. पण विनंती आहे आजच्या पिढीला साम्राज्य निर्माण करा, त्यासाठी नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आहे. सकारात्मक भावनेसाठी, पॉझिटिव्ह एनर्जीसाठी, आयुष्यात सुखसमाधानासाठी. कारण तुम्ही फिजिकली किती सॅटिस्फॅक्शन मिळवाल, पण तुम्ही मेंटली आणि तुम्ही इमोशनली सॅटिस्फाईड व्हायचं असेल तर नामचिंतनाशिवाय पर्याय नाहीच आहे. म्हणून परमार्थ करा, म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, म्हणून गाथा वाचा, म्हणून हरिपाठ करा. मग विचारलं आम्ही वाल्या कोळ्याला, आम्ही भीत नाही त्याचं कारण ऐकायचं का तुला? आमच्या मुखात भगवंताचं नाम आहे, तो आम्हाला सांभाळणार आहे. त्याच्यामुळं घालून या भार राहिलो मी समाधानी आहे. कारण मला माहित आहे निरविले संती माझं देव माझं वाटोळं करणार नाही, हा माझा विश्वास आहे. म्हणून मी समाधानी आहे. मी जगाला घाबरत असेल मरण तर येऊ दे, आणि नसेल तर देव येऊ देणार. ठरलंय ते ठरलंय, मग काय घाबरायचं? वाल्या कुळाला फार वाईट वाटलं. एवढी लोक आपल्याला घाबरतात, हे घाबरत नाही. म्हणले तू हा विचार कर. नारद मुनी म्हटले की मला मारल्याचं पाप तू कुठं फेडशील? कोणासाठी करतोस हे सगळं? ना लेकरा बाळासाठी, घराबारासाठी. एक काम कर, ज्यांच्यासाठी करतो त्यांना जाऊन विचार माझ्या पापातला वाटा घ्याल का? वाल्या कुळा घरी गेला आणि विचारलं बायकोला, का ग एक सत्पुरुष मला भेटले, ते म्हणले आयुष्यात तू जेवढं पाप केलं तर सगळं मी फेडायला तयार आहे, फक्त कुणीतरी घ्यावं लागेल, माझ्या पापाचा वाटा घेशील का ग? बायको म्हणली गाठ बांधली म्हणून काय पाप देता का? आ गाठ बांधली म्हणून पाप देता? मारायची तू आणि फेडायची मी. वार वा, हुशार आहेस की. तुझं तुला ना माझं असं जमत. लेकरांना विचारलं तुम्ही घेता का? ते म्हणे बाबा ओळख सुद्धा दाखवू नका, तुमचं तुम्हाला ना आमचं. मग विचार करा, त्या वाल्या कोळ्यानं विचार केला मी आयुष्यात एवढं पाप गेलं, माझ्या सुखात सगळ्यांनी उपभोग घेतला, माझ्या पैशाचा सगळ्यांनी वापर केला, मी आलेल्या धनाचा सगळ्यांनी लाभ घेतला, पण ज्यावेळेस माझ्या पापाची वेळ आली त्यावेळेस कोणी हात पुढं करायला तयार? आणि हेच सत्य आयुष्याचं. आपल्यालाच फेडावं लागणार आहे. मग गेला आणि म्हटला महाराज डोळे उघडले, पण तुम्हीच मला सांगा आता गेलेले दिवस परत येतील का? मग नारद मुनी सांगतात गेलं ते मागचा नका विचार करू, आता पुढे विचार करा. कोण दिवस येईल कैसा नाही ते हाचा फडफसा, नाही देहाचा व्रत करा एकादशी पुढे अमृताच्या राशी, व्रत करा एकादशी पुढे अमृताच्या राशी. जे झालं ते झालं. आता इथून पुढचा विचार करा कोण दिवस येईल. आता जे झालंय भीती नाहीये, फक्त सावध करणं आहे. आता झालेला पाठीमागचा विचार करू नका. जे झालं ते बसलेले, जे झालं ते, जे खाल्लं ते, अरे मी खाल्लं का तुम्ही खाल्लं ना, बोलच ना. जे खाल्लं ते, हां जे पेलं ते, बोला ना. जे पेलं ते, जे केलं ते, हां आता गेलं ते गेलं महाराज बरं का. आता इथून पुढं तरी कोण दिवस येईल. आता तरी जागे व्हा. जागा रे भाईलो जागा, तुम्ही जागा रे भाईलो जागा. चोर निजल्या ना डोनी भागा. चोर काळ, चोर म्हणजे काळ. निजलाय झोपलाय, नाडोनी हुकवून. काळ झोपलाय तोपर्यंत त्याला हुकवून पळा. चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा. अरे जागा रे भाईलो जागा, तुम्ही जागा रे भाईलो जागा. वेळ आहे तोपर्यंत जागा. जर वेळ गेली हे जरी नाही कळालं, आवाज मग दुसरं येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, मग दुसरं येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं, मग दुसरं येईल. हे जरी नाही
अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा रागड धिंगा ग अवघा रागड धिंगा नको 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 नको
नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा तुम्ही राम रंगी रंगा ग तुम्ही राम रंगी रंगा ग तुम्ही राम रंगी रंगाल तुम्ही राम रंगी रंगाल आवाज फाटतोय महाराज पिंगा का पायी पिंगा ग पिंगा का पायी पिंगा ग पिंगा का पायी पिंगा अवघा 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 धांगड धिंगा ग अवघा धागड धिंगा अवघा धांगड धिंगा आयुष्य या पिंग्यासारखं आहे निस्ता धिंगा नाही मग तुम्ही राम रंगी रंगा गे तुम्ही राम रंगी रंगा गे एवढंच सत्य तुम्ही काकड्यात म्हणत असाल एवढंच सत्य वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा मलाच नका म्हणायला लावू तुम्ही बी म्हणा वाजवा जरा टाळी वाय बाप पाठीमागचे उभा राहिलेले हा खुर्चीवर बसलेले खुर्चीवर लय विश्वास ठेवू नका कधी बी जाती वाजवा प्रेमाने अरे बोल वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा बोला वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव नर देह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नर देह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वेळ येतोवर म्हणा वेळ जायला वेळ लागत म्हणून वेळ जायच्या आधी वेळ साधून घ्या या विषयाकडे मग आम्ही विचारलं काय करावं काही नाही मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेला जो या वाटेवर गेला या पंढरीच्या या पंढरपुराच्या वाटेवर जो गेला आता मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेने पंढरपूर आहे मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे इकडं गेलत तुम्ही कधी मरायच्या आधी जा इकडं आहे हां इकडं पंढरपूर आहे मी काय केलं 3 पावलं चालते पंढरीकडं किती विचार करा मायबाप मी शास्त्र सांगते मी पंढरीच्या वाटेनं 3 पावलं चालते पंढरीचा नाथ माझ्याकडं 47 पावलं चालतो इतकं मन मोठं माझ्या विठ्ठलाचं आहे मी फक्त 3 चालते माझ्या विठोबाचा कैसा वाट पाहे उभा भेटीची
अहो मी त्याच्यावर प्रेम करतो यात काहीच नवल नाही. तो माझ्यावर प्रेम करतो काय नवल आहे. मी कणवर द्यावा तो मनवर देतो. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल याला तरी यारे लागे अवघे माझ्या. फक्त चालायचंच पाठीशी, बाकी काहीच करायचं नाही आहे. तो फक्त मार्ग धरायचा. ज्याने धरला त्या संतांनी ग्वाही देऊन सांगितलं काही नाही, फक्त नामचिंतन. मग वाल्या कोळी म्हटला मी म्हणलं असतं वासुदेव वासुदेव, मी म्हणलं असतं विठ्ठल विठ्ठल, पण माझ्यासारख्या पापी माणसाच्या मुखातून देवाचं नाव घ्यावं असं मला वाटत. मग तुम्हाला देवाचं नाव नाही का घ्यायचं? नाही मला देवाचं नाव घ्यायचं. मग एक काम करा, मारा मारा म्हणा. तुम्ही आयुष्यभर काय मारली माणसं, काय केली मारली, मग काय करा मारा मारा म्हणा. मारा 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 मारा. आयुष्यभर नुसतं मारा मारा म्हटलं. त्या 2 अक्षरांनी वाल्या कुळ्याला वाल्मिकी करायचं सामर्थ्य निर्माण केलं. इतकी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. देव जन्माला यायच्या आधी देवाचं अस्तित्व लिहिलं, त्यांना वाल्मिकी म्हणायचं. आणि देवही त्यांच्या अस्तित्वानुसारच वागला, त्याला भगवंत म्हणायचं. काय प्रेम रामाचं की वाल्मिकी जसं म्हटले तसं वागले. एकही अक्षर चुकू दिलं. मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम. एक बाणी एक बाणी, एक वचनी एक वचनी, एक पत्नी एक पत्नी. काय ताकद. देवही आपल्या मर्जीप्रमाणे वागतो, फक्त मुखात त्याचंच नाम असावं. काय सामर्थ्य माझ्या भगवत नामामध्ये, काय सामर्थ्य माझ्या पंढरीच्या वाटेमध्ये. किती कौतुक आहे माझ्या विठ्ठलाचं. विठो माझा फार प्रेमळ. प्रत्येकाला जागा आहे हो पंढरीत, प्रत्येकाला. मी बाह्य गोष्टी बघून जरा चकमक नाही. आपल्या देशापेक्षा बाकीच्या देशात जरा चमचमीत म्हाड्या, चमचमीत रस्ते, मोठे मोठे मॉल, हाय क्लास लाईफस्टाईल असेल ना, हरकत नाही. डॉलरपेक्षा रुपयाची किंमत कमी असेल, आय ॲक्सेप्टेड, मान्य आम्हाला. पण जे वैभव, जे ज्ञान, जी परंपरा, जे सामर्थ्य महाराष्ट्राच्या मातीला लाभलं ना, ते जगाच्या पातळीवर कुठल्याच मातीला लाभलं नाही. हे वैभवाने आणि गर्वाने सांगू शकतो आम्ही महाराष्ट्रीयन. जेवढे संत महाराष्ट्रात झाले तेवढे संत कुठल्याच राज्यात नाही. मोपून मोजून बघा तुम्ही. जे वैभव आहे मातीला, विचार करा फक्त. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जायचं आणि म्हणायचं आषाढीसारखी वारी करून दाखवा. ज्याला कुठलाच मालक नाही पण जगाच्या मालकाच्या विश्वासावर चालते. लोक देवाला मानत नाही याचं कौतुक वाटतं मला. अरे कोट्यवधी लोकांचा देश आहे. आणि आजचं ओळखपत्र काय? आजचं ओळखपत्र आधार कार्ड. काय मी 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 शिवलीला पाटील आहे हे मला सिद्ध करायचं म्हटलं काय दाखवावं लागेल? आधार कार्ड. बरोबर. आधार कार्ड कशावर चालतं? आधार कार्डवर नावावर, बर्थ डेटवर किंवा फोटोवर नाही ओळखलं जात. आधार कार्ड थंबवर ओळखलं जातं. कशावर? अंगठ्यावर. अंगठ्या. 130 ते 140 कोटी लोकांचा देश आहे हा. प्रत्येकाचा अंगठा वेगळा आहे. इतभर जागा आहे तरी कुणाचा कुणाला मॅच होत नाही. बरं हे सोडा, जे मेले त्यांचाही नाही आणि जे जन्माला येणार आहेत त्यांचाही सारखा. म्हणजे जे मेले त्यांचाही सारखा नव्हता, जे जन्माला येणार आहेत त्यांचाही सारखा नसेल आणि जे आहेत त्यांचाही सारखा. मग देव आहे का नाही? काय देवा तुझी करणी नारळाच्या हात पाणी. हो काय देवा तुझी करणी नारळाच्या हात पाणी. काय देवा तुझी करणी नारळाच्या हात पाणी. काय देवा तुझी करणी हात पाणी. जगाच्या मालकाच्या कृपेचं तुम्ही आम्ही वर्णन करू शकत नाही. मग माऊली अगदी स्पष्ट सांगतात, देवा मोठकी देहाकृती उमटिणीचं ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रकटे प्रकाश जायचं. माझं आयुष्य म्हणजे मी जन्माला यायच्या आधीच तू ठरवलेलं आहेस, त्याच्यामुळे मी फार तुला काही त्रास देत नाही. माझी फक्त विनंती एवढीच आहे, तू माझ्यावर एवढीच कृपा करावी की तू अकाल माझ्या नामचिंतनात राहावा, तू अकाल माझ्या स्मरणात राहावा, तू अविस्मरणीय माझ्या ध्यानात राहावा. बास, याच्या पलीकडे काहीच नको आहे मला. नामा म्हणे तय असावे कल्याण जामोकी निधान. तिच्या मुखात कमीत कमी भगवंताचं नाम आहे. आता माझा साधा प्रश्न आहे, मायबाप ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही
त्याला पंढरीची माय कळणार आहे? अर्थात नाही. मग आम्ही विचारलं तुकोबरांना, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. जिथं माऊली सांगतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, तिथं आम्हाला माहीत आहे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. कळतंय? जर माझी आई विठ्ठल आहे तर माझी आई मरू दे तिकडं. अरे येड्या हो, शब्द वाक्य एकच आहे पण अर्थ जरा नीट घ्या ना. जर माझी आई विठ्ठल आहे तर माझी आई काय? जर आई माझी विठ्ठल आहे तर माझी आई विठ्ठल आहे ना, मग माझी आई विठ्ठलच आहे ना, मग माझी आई मला कळली पाहिजे ना. जर माझी आई माझा बापच मला कळला नाही तर मला विठ्ठल कळणार, आणि कळला तरी माझ्या स्मरणात तो राहणार, माझ्या हृदयात तो स्थान करणार. कारण माऊली बापाचं फार गोड वर्णन करतात. माऊली सांगतात, बाप कधी सोडे लेकुराचे ओढे, आपुली कुरवंडी वाळवोणी वाळवोणी, आपुली कुरवंडी वाळवोणी. एकाएकी केला मिरासीचा धनी. कोण आहे बाबा? आपल्या हातात सगळं देऊन जातो तो बाप आहे. पोराला मारणारा बाप लक्षात राहिला, पण मारल्यानंतर पोरग जेवला का नाही हा विचारणारा बापच कोणाच्या लक्षात नाही राहिला. काय प्रेम माझ्या बापाचं महाराज. लंगडा आंधळा वेडा बाप जरी दारात बसलेला असला ना, घरात तरणी ताट पोरगी असू द्या, पण त्या घराकडे कोणी वाईट नजरेनं बघत नाही. ती माणसं म्हणतात सांभाळून, बाप दारात आहे त्याचा, तो बाप आहे. काय दुर्दैव आहे आमचं की आम्हाला आमचाच बाप कळला नाही. आम्ही लोकाच्या बापाच्या चरणावर मस्तक ठेवतो. आमच्या बापानं आयुष्यभर फाटक्या धोत्रावर आमचा संसार सांभाळला. आमच्या कॉलेजच्या फीसाठी त्यानं स्वतःच्या हौशी पूर्ण केल्या नाही. हा बापच कधी कळला नाही का ग माय माऊल्या हो. 2 पोरी माझ्या बापाला लय कष्टातनं लग्न लावली, लय कष्टातनं. कर्ज काढू काढू पोरींची लग्न लावली का तर पुन्हा तिथं सासरला गेल्यावर तिला त्रास होऊ नये लोकांनी म्हणून तुझ्या बापानं कमी केलं. तो बाप आहे का? बोलत नाही पण मन इतकं मोठं आहे ना तसं. एक पोरगी श्रीमंताच्या घरी दिली, एक पोरगी गरीबाच्या घरी दिली. बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जात नाही, पण जी गरीबाकडे दिली तिच्याकडे चक्र टाकल्याशिवाय राहत नाही. तो बाप आहे का? गाडी जाताना बायकांनो सगळे रडतात. पोरीची गाडी जाताना सगळे रडतात, पण पोरीची गाडी गेल्यावर रिकम्या मंडपाकडे बघून पडतो तो बाप असतो. बाप बाप असतो. तो बाप जेव्हा आयुष्यातनं जातो ना, तेव्हा बापाची जागा एकतर पांडुरंग घेऊ शकतो आणि पांडुरंगाची जागा बाप घेऊ शकतो. बापानंतर पांडुरंग आहे आणि पांडुरंगा इतकंच बापाचं महत्व आहे. ह्या एकामेकाची जागा फक्त एकमेकच घेऊ शकतात. वाईट या गोष्टीचं वाटतं, 4 माणसं नवीन घरात आली, हॉलमध्ये बसली, वयाच्या मनाने बाप जरा बडबड करतो. पोराला वाईट वाटतं, तो बापाला तोंडावर सांगतो गप्प बसा जरा तुम्ही, तुम्हाला कळत नाही काय बोलायचं ते. मी कधी कधी विचार करते, जर बापाला कळत नाही बोलायचं काय, तू बोलायलाच त्या बापामुळे शिकलं हे तुलाच कळलं नाही आजपर्यंत. ज्या बापाची अवस्था थोडीशी वाईट आहे, ज्या बापाची अवस्था थोडीशी वाईट आहे, आज जरा जास्त बडबड करतोय, जरा घरात थोडी घाण करतोय, थोडा इकडे तिकडे थुकतोय वगैरे, हरकत नाही ना. अरे तू लाता घातलेले मांडीवर घातल्यावर, तेव्हा तुला नाही वाटलं? विनंती आहे, पंढरीचा पांडुरंग समजून घ्यायचा असेल तर आधी घरातला पांडुरंग समजून घ्या. 60 वर्षाची जनाई बापाच्या खांद्यावर बसली आणि पंढरीच्या गर्दीत गेली. जनाईला बापाने विचारावं, दिसतो का ग पांडुरंग? पांडुरंग दिसतो का ग तुला? पांडुरंग दिसतो जना. जना म्हणली, बाबा दिसत नाही, फार गर्दी आहे, टाचा वर करू करू, टाचा वर करू करू. त्या जनाईच्या बापानं तिला पांडुरंग दाखवायचा प्रयत्न करावा, पण जनाई मातेला काही पांडुरंग दिसला नाही. गर्दीतनं बाहेर आल्यावर जेव्हा जनाई खांद्यावरनं खाली उतरली, बापाच्या तोंडाकडे बघितलं आणि जनाई मातेनं सहज उद्गार केले, बाबा दिसलं की हो पांडुरंग? बाप म्हटला, देवासमोर उभा असताना दिसला नाही, गर्दीतनं बाहेर आल्यावर कसं दिसलं ग? भक्तिवात्सल्य जनाई माता म्हणतात, बाबा खांद्यावर घेऊन पांडुरंग दाखवणारा पांडुरंग स्वतः हे गर्दीतनं
बाहेर आल्यावर कळलं. तो नाही दिसला म्हणून काय झालं, खांद्यावर घेणारा पांडुरंग दिसला की काय बाप. वेळ गेल्यावर माणसाची किंमत कळते. सिंधुताई सपकाळ त्यांच्या भाषणात एक वाक्य म्हणायच्या, हा महाराष्ट्र आहे, इथं माणूस मेल्यावरच माणसाची किंमत कळते. आज सिंधुताईंची किंमत सुद्धा त्या गेल्यावर कळल्या, लताताईंची किंमत त्या गेल्यावर कळल्या, सातारकर बाबांची किंमत ते गेल्यावर कळले, ज्ञानोबा तुकोबारांची किंमत ते गेल्यावर कळले. बापाची किंमत गेल्यावर कळून फायदा नाही. आहे तोपर्यंत सेवा करा. बाप कधी चोडी लेकुराचे ओढी, बाप कधी चोडी लेकुराचे ओढी, आपली कुरबंडी बाळवोणी बाळवोणी, आपली कुरबंडी बाळवोणी. बाप कधी जोडी लेकुराची ओढी, बाप कधी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरबंडी बाळवोणी कुरबंडी बाळवोणी. म्हणून आज वैकुंठवासी वसंतराव दादा गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा नामचिंतनाचा अट्टास. त्यांचा मुलगा सुनील दादा, त्यांची बायको भारतीताई, वहिनी सुनील दादांची पत्नी भारतीताई, या सगळ्यांच्या माध्यमातून हा नामचिंतनाचा अट्टास. ज्यांना बाप कळला म्हणून हा गोड अट्टास आहे. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाहीये, पण त्यांनी वडिलांच्या श्राद्धाला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. पण आई वडिलांची जागा पांडुरंगाशिवाय दुसरं कोणी घेऊ शकत नाही. हे ज्यांना कळावं त्यांनी हा कीर्तन सोहळा ठेवला, जिथं आम्हाला माहीत आहे की पांडुरंगात तू एकमेव आहे. तू का म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. आता मी हे सगळं ओझं तुझ्या खांद्यावर टाकतो. आता तूच माझ्या बापाची जागा घ्यावी, तूच माझ्या आईची जागा घ्यावी, तुझ्याशिवाय मला कोणी नाही आहे. ही विनंती ज्या कुटुंबाने करावी, ते गायकवाड कुटुंबीय अगदी नम्रतेनं आयुष्य जगणारं. आणि माझं हे आत्ताचं कीर्तन, ही आत्ताची ओळख नाही आहे. गेले 3-4 वर्ष झालं त्या कुटुंबाशी माझा संबंध आहे. भातीवहिनी असतील, दादा असतील, त्यांच्या मुली असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांची माझी ओळख आहे. खूप अनौचितपणे अनावधानाने मी त्यांच्या कुटुंबामध्ये गेले होते आणि त्या कुठल्या कारणाने होईना त्यांचा आणि आमचा स्नेह जोडला गेला. आणि या स्नेहसंबंधाच्या स्वरूपाने हा कीर्तन सोहळा आहे. नाहीतर एवढे 2-3 दिवस मी कीर्तनं घेतच नाही, कारण कालच संजीवन समाधी सोहळा झाला, फार गोंधळ असतो पाठीमागं. पण गेल्याही वर्षी याच ह्याच्यामध्ये, याच जागेवर, याच मातीमध्ये, याच प्रांगणामध्ये आमच्या विजूभाऊंच्या माध्यमातून कार्तिकी एकादशीचा कीर्तन सोहळा माझ्याच ह्याच्यातून झाला होता. आणि त्याच ह्याच्यात वर्षात पुन्हा एकदा इथंच याच मंडपामध्ये कीर्तन झालं, ते पण गायकवाड कुटुंबियाच्या माध्यमातून. हे सगळी कुटुंब एकच आहेत. ही ती माणसं आहेत माझ्यासाठी. आमचे मनोजदादा असतील, विजूभाऊ असतील, आमचे सुनीलदादा असतील, ही ती माणसं आहेत. सुखाच्या काळात सगळेच साथ देतात. कीर्तन असल्यावर सगळेच फोन करतात, कुठवर आले, ते कीर्तन आहे त्याच्या घरी, ते करणारच आहे महाराज. पण कारण नसतानाही जे खंबीरपणे पाठीशी उभे असतात, तसं हे कुटुंब आहे माझं. हे सगळे कुटुंब आहेत माझी, जी शिर्डीमध्ये अगदी मी विनाकारण जरी आले तरी जीव घालते ते घर आहे महाराज. पण काय कीर्तन असल्यावर सगळेच जीव घालते ती. त्याच्यामुळं त्यानंतर आमचे प्रमोद दादा, ज्यांच्याकडे आम्ही मगाशी नाश्त्याला गेलो, ही सगळी कुटुंब माझ्या हक्काची घर आहेत. कारण खूप वर्षांपासून हे संबंध आहेत. अगदी त्यांच्या लेकीप्रमाणे ते मला सांभाळतात आणि लेकीप्रमाणे जीव प्रेमाळ जीवाला दाखवतात. आणि खरं सांगू काय, रक्तापेक्षाही नाती मोठी असतात. तुम्ही जेवढे माझ्याशी संलग्न आहात, तुम्हा सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून सांगते, रक्ताचं नातं दगा देईल, पण हे भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही, एवढा विश्वास देते, एवढी ताकद या नात्यात आहे. इथं पैसा बघून, प्रसिद्धी बघून, कुणाचं घर बघून, कुणाचं दार बघून नाती जोडली जात नाही. आम्ही तुमची घरं बघितलेली नसतात, तुम्ही आमची घरं बघितलेली नसतात, तरी हे नातं जोडलेलं असतं, तरी हे प्रेम, तरी हा जिव्हाळा असतो. ही माऊलींची कृपा आहे, ही साईबाबांची देण आहे की तुमच्या आमच्यासारखी नाती आहेत.
आणि हीच नाती अक्कल टिकणार आहेत. ह्या नात्यात तुम्ही वाईट काळात जरी मदत मागितली तरी भेटणार आहे. चांगल्या काळात एखाद्या वेळेस साथ देणार नाहीत, पण वाईट काळात दिल्याशिवाय. आणि ही नाती जपत जा. माझी विनंती मायबाप, परमार्थ लई समजून घेऊ नका, नाती जपत जा बरं का. बसले असतील भाऊ, कीर्तन झाल्यावर घरी गेल्यावर एखादा बहिणीला फोन करा, तिला म्हणा जाऊ दे, एवढं काय माझं बोललेलं मनावर घेते. अगं माय मेली, बाप मेला, तुझ्याशिवाय कोण आहे मला. नाही साडी चोळी करता आली तुला तरी हरकत नाही आहे, पण ज्या ज्या दिवशी माझ्या घरी येशील, माझ्या घराची आणि मनाची दारं तुझ्यासाठी आयुष्यभर रिकामी असतील. तुझ्या पावलाने माझ्या घरात समृद्धी कमी पडणार नाही, हा विश्वास माझा तुझ्यावर आहे. तू कधी तुझ्या संकटाच्या काळात हा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे. तुम्ही बी एखादा फोन करा भावाला, जाऊ दे म्हणा, तुझ्या सही वाचून माझं काय आडणार आहे होय रे. सही काय पाहिजे तेवढं घे, फक्त प्रेमानं बोल. पण दोघं बी लय आकडू महाराज. पैशासाठी नाती जोडू नका, समृद्धीसाठी नाती जोडू नका. नातं जोडा, ते आपले आपण मिळेल. कळतं? काहीतरी मागायचं म्हणून देवाकडे जा, देवाकडे जा, मागायची गरज पडणार नाही. वाक्य लक्षात घ्या. पण हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास आहे ह्या कुटुंबियाच्या माध्यमातून ज्यांना बाप कळाला. आम्हालाही बाप कळावा ही विनंती म्हणून हा कीर्तन सोहळा आहे. बाकी काही नाही, मुखात तुझं नाव असावं ही विनंती आहे. प्रेमाने भजन. विठोपाय रखमाई, विठोबा विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,